राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्हॉट्सअॅपवर आलेली बनावट लग्न पत्रिका उघडणे एका 52 वर्षीय व्यक्तीला महागात पडले। मित्राच्या क्रमांकावरून आलेली डिजिटल पत्रिका उघडल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर सलग ओटीपी येऊ लागले। संशय आल्याने त्यांनी मोबाईल बंद केला। मात्र दुसऱ्या दिवशी बँक खाते तपासले असता 6,12,209 रुपये परस्पर वळते झाल्याचे निदर्शनास आले। तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। नागरिकांनी सायबर फसवणूक झाल्यास तातडीने 1930 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार। पोलीस ठाणे राणा प्रतापनगर हद्दीतील 52 वर्षीय फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येऊन फिर्याद दिली की ते रात्री झोपलेले असताना त्यांच्या मित्राच्या व्हॉट्सअप नंबरवरून त्यांना एक लग्नाची पत्रिका आली। ती त्यांनी ओपन करून बघितली असता त्यांना सारखे ओटीपी येत असल्याने त्यांनी त्यांचा मोबाईल बंद करून ते रात्री झोपून गेले। सकाळी उठून बघितले असता त्यांनी त्यांचे बँक खाते चेक केल्यावर त्यांना लक्षात आले की त्यांच्यासोबत 6,12,209 रुपयाची फसवणूक झाली। यावरून त्यांनी पोलीस स्टेशन येथे हजर येऊन फिर्याद दिली। त्यावरून पोलीस ठाणे राणा प्रतापनगर येथे BNS कलम 318(4) सहकलम IT ॲक्ट 66D अन्वये गुन्हा दाखल करून माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे। पुढील तपास सुरू आहे। तसेच पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना आवाहन करतो की आपल्यासोबत अशा प्रकारचे फ्रॉड झाल्यास 1930 वर कॉल करून आपण सदर फ्रॉड बाबत तक्रार नोंदवावी। तसेच याबाबत आपल्यास माहिती नसल्यास पोलीस ठाणे येथे तात्काळ हजर येऊन आपली तक्रार नोंदवावी। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।